तुम्हाला आठवतंय का आपण चेकअपसाठी जेव्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेलो तेव्हा आपल्याला बघून डॉक्टर खूप आश्चर्यचकित झाले होते. म्हणजे कदाचित त्यांनी आपल्याला बोलवलेलंच नसेल. मग फोन कोणी केला होता? तेच तर. हो ना, हे सगळं कुठे कनेक्ट होते तुला कळतंय? नीलांबरी वहिनी. हो हो ना, आजवर आपण नीलांबरी वहिनींचे अनेक गुन्हे पाठीशी घातले, पण यावेळी नाही. यावेळी त्यांना सगळी उत्तरं द्यावी लागणार आहेत, आणि तेही सगळ्यांसमोर. अहो अहो कुठे निघालात? अजून दुखतंय ना तुम्हाला? हो ना, एक आपल्या बाळाच्या बाबतीत आणि तुझ्या बाबतीत जो खेळ चालू आहे ना, त्यासमोर माझं हे दुखणं काहीच नाही आहे. आता जोपर्यंत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष मी लावत नाही ना, तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही. हेलो माया, एक अर्जंट काम है. कम जानू, मी तुला आपलं घर दाखवतो. So as you can see, this is the living area. Yes, come. ती स्टडी रूम आहे. Library and everything. That's the guest room. म्हणजे जर काही बाबा आले त्यांना इथे राहता येईल. This is the dining area. And kitchen's that way. Come. This is our kitchen. ये, तुला आपली रूम दाखवतो. तू लास्ट टाइम माझ्या घरी आली होतीस तेव्हा. तुम्हाला आपलं घर म्हणायचंय का? Oh, I am extremely sorry. I mean to say, तू लास्ट टाइम आपल्या घरी आली होतीस तेव्हा. जन सर, हो इट्स ओके. तसंही त्यावेळेस तुम्ही इथे एकटे राहत होतात म्हणून तुम्ही असं बोलताय. आय कॅन अंडरस्टँड. आय नो, म्हणजे तुला खूप प्रश्न पडले होते. तुला घर आवडलं नव्हतं. सो आता पण तू काही बोलत नाही आहेस. तुला घर आवडलं नाही ना? नाही हो जयंत सर, तुम्हाला असं का वाटतंय? उलट मला तर हे घर खूप आवडलंय. या घराला त्याचं असं एक कॅरेक्टर आहे, एक वेगळेपण आहे जो पाहता क्षणी मला फील झाला. म्हणून मी तसं म्हटलं होतं. पण आता मला हे घर खरंच खूप आवडलंय. आणि तसंही तुमच्या सगळ्या आठवणी इथे आहेत. तुम्ही एकट्याने घालवलेला सगळा काळ इथे. येस, पण मी तुला काही इंटिरियर डिझायनर्सचे नंबर पाठवले होते, काही सॅम्पलही पाठवले होते. सो लवकरच आपण आपल्या नवीन घरी शिफ्ट होऊयात. तिकडे तुला सगळं तुझ्या मर्जीने, तुला जसं आवडेल तसं आपण करूयात. ओके? नाही, मला या घरातून कुठेही जायचं नाहीये. कारण हे घर मला आता खूप आवडलंय. या काळ्या भिंती, हे फर्निचर, या घराला एकही खिडकी नसल्यामुळे असलेली शांतता, हे सगळं काही आता मला खूप आवडतंय. त्याचं काय आहे ना जयंत सर, खरं तर मला तुम्हीच खूप आवडता. थँक्यू शानू, थँक्यू. यु नो, हे ऐकून मला खूप बरं वाटलं. कम, मी तुला आपली रूम दाखवतो. आणि ही आहे आपली बेडरूम. तू बस इथे, मी आलोच. जयंत सर, मी तुमची रूम जशी इमॅजिन केली होती ना, अगदी तशीच आहे. तू माझी रूम इमॅजिन केली होतीस? हो,
ओके, अजून काय काय इमॅजिन केलं होतंस तू? एक मिनिट, असं कसं होऊ शकतं? हं? Oh God. खिडक्या नसलेल्या घरात हे झुरळ कसं आलं? जानू, मी एका मिनिटात आलो. मी याला बाहेर काढतो. येस सर. हो, काय गरज आहे याची? थांबा. हिम्मत कशी झाली तुझी आम्हा दोघांमध्ये यायची? जयंत सर, आता आपल्या दोघांमध्ये दुसरं कोणीही येऊ शकत नाही, अगदी हे झुरळ सुद्धा नाही. ते क्लीन तर करावंच लागेल. जयंत सर, कशाला? एक मिनिट. पण ते बेडच्या खाली. या, बसा 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 बसा. जयंत सर, कशाला एवढा विचार करताय? जान्हवी, ते कॉकरोच. जयंत सर, एवढं काहीही होत नाही, नका एवढा विचार करू. मला सांगू का आता काय होणार आहे? ते जे कॉकरोच आहे ना, त्याला मुंग्या लागणार आणि मग नंतर त्या मुंग्या त्या कॉकरोचला खाऊन टाकणार आणि मग कॉकरोच कायमचं गायब होऊन जाणार. सो फॉरगेट इट. जयंत, बेड खाली मेलेला झुरळ आहे, त्याला उचल. झुरळाला काढ. जयंत, झुरळाला उचल. झुरळाला काढ. जयंत, झुरळाला उचल. जानू, आम रिअली सॉरी, पण मी काम करतो. मी जाऊन ते क्लीन करतो ना. ओके, मग आपण निवांत गप्पा मारूया. बर. जस्ट कम.